इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा, चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. आणि जरी पक्षानं नाकारलं तरी मतपत्रिकेत सौ अश्विनी अवधूत कुबडगे हे नाव असेल, ते कुठल्या पद्धतीने असेल मला माहिती नाही. नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक उमेदवार सौ अश्विनी कुबडगे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मंगळवार पेठ म्हटलं की साहजिकच नाव भाजपच्या कोट्यातून येतं ते अश्विनी कुबडगे वहिनी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आपण त्यांना विचारूया, येणारी ही महानगरपालिकेची निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात? नमस्कार. येणारी निवडणूक ही मी भागातील नागरिक जे त्रस्त आहेत, रस्ते असतील, गटरी असतील, किंवा सार्वजनिक शौचालय असतील, किंवा सार्वजनिक लाईट असतील, असे बरेच प्रलंबित प्रश्न इथं गेल्या 20 ते 25 वर्षापासून प्रलंबित आहेत. तर त्याचा वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करून आम्ही थोडक्यामध्ये त्याचं ते प्रयत्न करण्यात यशस्वी झालो आहोत. जर एखादी निवडणूक लढवून जर महानगरपालिकेत जर आम्ही गेलो तर नगरसेवक म्हणून आम्ही भांडून ते प्रलंबित प्रश्न आम्ही मार्गी लावू शकतो. त्याच्यासाठी येणारी महानगरपालिका निवडणूक लढवणं ही जनतेसाठी आणि माझ्या ह्या तमाम जे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी गरजेचं आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. RSS पासून ते आता भाजप पक्षापर्यंत आपण भाजप पक्षातील विविध याच्यावरती काम केले पदावरती. तर या पदाचा फायदा आपल्या प्रभागासाठी कितपत झालेला आहे? मी पहिला माझं धोरण आहे ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी ही निवडणूक मुळात लढवणार नाहीये. आणि RSSचा विषय म्हणला किंवा वेगवेगळ्या पदाचा जर विषय म्हणला तर मला असं सांगावंसं वाटतंय की 2004 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते आज सकाळी इचलकरंजी विधानसभा अध्यक्षपर्यंत मी वेगवेगळी पदं घेऊन जी पक्षानं जबाबदारी दिलेली आहे ती मी प्रामाणिकपणे, निस्वार्थ आणि निष्ठेनं पार पाडलेली आहे. आणि इथून देखील माझी भूमिका हीच आहे की निष्ठा कायम राहील आणि दिलेली जबाबदारी मी पक्षाने दिली ती अशीच राहील. 17,000 मतदारसंघ असलेल्या या आपल्या प्रभागामध्ये आपण घर टू घर कॅम्पेन कशा पद्धतीने राबवणार? आता मुळात म्हणजे आम्ही कायमच 12 महिने 24 तास जनतेत राहणारे आम्ही म्हणजे कार्यकर्ते आहे. मी स्वतःला नेता म्हणणार नाही, पुढारी म्हणणार नाही. आणि जनतेनं जेव्हा निवडणूक हातात घेतलेली असते तेव्हा हे कॅम्पेन वगैरे करणं काय गरजेचंच नाहीये. आम्हाला अशी गरजच वाटत नाही की तिथं जाऊन मी अश्विनी कुबडगे मी निवडणुकीला राहणार आहे आणि तुम्ही मला मत द्या, असं मुळात आम्हाला सांगायची गरजच नाहीये. कारण की लोकांच्यातनच आवाज उठवलेला आहे की तुम्ही एवढे वर्ष काम केलंय आणि तुम्ही आमच्या भागासाठी सक्षम आहात आणि जनता माझ्या पाठीशी आहे. जनतेने मला सांगितलंय की तुम्ही निवडणूक लढवा. त्यामुळे हे कॅम्पेन वगैरे ठीक आहे, हा भाग कॉमन झाला. निवडणूक आले की हे सगळेच करतात, पण आम्हाला असं वेगळं काय करावंसं वाटणार नाही. कारण की आम्ही जनतेतलेच आहे आणि मेन मुळात आम्ही कार्यकर्ता आहे. आणि आमच्या पक्षश्रेष्ठींनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, आमचे नेते सुरेशराव हळवणकर साहेब असतील, विद्यमान आमदार जे आता कामाचा धडाका लावलेत ते आमचे राहुल आवाडे साहेब असतील, आमचे नेते प्रकाश अण्णा आवाडे असतील, ह्यांनी प्रत्येक भाषणात, प्रत्येक आमच्या मीटिंगमध्ये सांगितले की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. तर मला असं सांगायचंय की जर निवडणूक कार्यकर्त्यांची असेल तर नेता म्हणून आपण कॅम्पेन राबवणं हे गरजेचंच नाही. कार्यकर्ता हा कायम जनतेतच आहे. त्यामुळं मला असं फार काही वेगळं करावं वाटणार नाही किंवा करायची गरज पण नाही. आणि ज्या अर्थी भाजपनं आम्हाला सांगितलंय की कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता, जुन्यांना संधी आणि प्लस नवीन काय आलेले आहेत ते हे पक्षवाढीसाठी गरजेचं आहे. त्यामुळे पक्षानं हा जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे. नक्की आमचे नेते कार्यकर्त्यांचा विचार करून करतील. त्यामुळे आम्हाला कॅम्पेनची काय गरजच नाहीये. आम्ही तळागाळात पोहोचलेलो आहे, ग्राउंड लेवल. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारावा वाटतोय. समजा ही आता चाललेली धांदल बघून जर निष्ठावंत कार्यकर्त्यांना जर डावललं गेलं तर तुमची प्रामुख्याने भूमिका काय असेल? मी तुम्हाला आधीच सांगितलंय की जनतेनं निवडले आणि कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ही आम्हाला पक्षश्रेष्ठींनीच सांगितले. त्यामुळं असं काय होणार नाही. माझा ह्या तिन्ही नेत्यांवर विश्वास आहे. आमच्या शोमिका महाडिक वहिनी साहेब असतील, आमच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई असतील, यांनी आम्हाला एकच शिकवण दिली की पक्षाची निष्ठा आणि पक्ष नक्कीच कार्यकर्त्यांचा विचार करेल. दुसरी गोष्ट म्हणजे इथपर्यंत आम्ही लोकसभा, विधानसभा आम्ही धडाडीनं इथं काम करून माझ्या अंडर 7-8 बूथ होते. त्या बूथमध्ये आम्ही प्रत्येक बूथला लीड देऊन खासदार आमदारांना निवडून द्यायसाठी योगदान आम्ही भरपूर दिलंय. या योगदानामध्ये शिवप्रतिष्ठान
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदुत्ववादी संघटना असतील, इथले नागरिक, माझे बूथ प्रमुख असतील, माता भगिनी किंवा आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे कोणी असेल त्या सगळ्यांनी मिळून यशाचा टप्पा आम्ही इथपर्यंत गाठलेला आहे. आणि आता येऊन ठेपलंय ते निवडणुकीवर येऊन ठेपलंय. आणि ह्या निवडणुकीपर्यंत जर आम्हाला येऊन इथं जनतेनं ठेवलं असेल तर नक्कीच पक्षश्रेष्ठी आमचा विचार करतील. एक चांगली धडाडीची कार्यकर्ता, पक्षाशी निष्ठा माझी 20 वर्षापासून आहे. अगदी मी त्यांचं प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम केले. त्यामुळे मला नाही वाटेल की पक्ष नाकारेल. आणि जरी पक्षानं नाकारलं तरी मतपत्रिकेत सौ अश्विनी अवधूत कुबडगे हे नाव असेल, ते कुठल्या पद्धतीनं असेल मला माहिती नाही. पण आमची ही लढाईची आत्ताच संधी आहे, आत्ता नाही तर कधी नाही हे आमच्या लक्षात यायला लागले. त्यामुळं पक्ष जो निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार. या ठिकाणी आपण बघितलं असेल, कुबडगे वहिनी यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारी ही इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवणारच आहेत. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतोय. आपल्यासमोर मातब्बर उमेदवार असताना आपण कशा पद्धतीने ही त्यांच्यावरती प्रभाव आपला पडेल कामाच्या माध्यमातून? मी तुम्हाला आधीच सांगितले आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहे. आणि इथं 20-25 वर्ष झालं आम्हाला जो उपरा उमेदवार आमच्यावर कायम लागतात, ते उपरा उमेदवार हा पैसे वाटून मतं विकत घेतो. त्यामुळे जनतेला सुद्धा लक्षात आलंय की पैसा वगैरे काय नसतंय. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हे होऊ शकतं आणि हे होणारच आहे. आमच्या इथं तरी हे होणारच आहे. कारण की ट्रू कॉपीला जेव्हा ह्या माझ्या माता भगिनी त्यांच्या दवाखान्यासाठी किंवा एखादा रहिवासी दाखला असेल किंवा एखाद्या मुलासाठी जर ट्रू कॉपी पाहिजे असेल तर विद्यमान नगरसेवकांनी आमचा कार्यकाल संपलाय, आमच्या हातात काय राहिलेलं नाही, आता आमचं चालतच नाही, आम्ही आता नगरपालिकेत सगळा कारभार हा आयुक्तांकडे आहे, आता महानगरपालिका झाली, आमचा इथं काही विषयच राहिलेला नाही, असं करून उडवाउडवीची जी उत्तरं दिली आहेत त्या त्रस्त झालेल्या भगिनी माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि मी न्याय द्यायचं बऱ्यापैकी त्यांना काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेव्हा हे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होणार आहे त्यावेळेस जनता देखील सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळं किती जरी बलाढ्य नेता असला आणि काय असलं, फक्त जनतेला हक्काचा लढणारा, आपले प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे. आज तुम्ही फक्त 5 वर्ष तुम्ही एकदा गेला की 5 वर्ष तुम्ही फिरकत नाही. आम्ही वेळोवेळी इथं जनतेतच आहे. 12 महिने 24 तास जनतेसाठी आम्ही समर्पण केलेलं आहे. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतोय. केंद्रामध्ये भाजप सत्ता, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण काम चालू आहे. आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राहुलजी आवाडे साहेब यांच्या माध्यमातून केलेला विकास असेल, याचा प्रभाव आपल्या प्रभागात होईल का? 100% होणार. कारण की जो पाण्याचा प्रश्न आहे तो निकाली काढण्यात आमदार राहुल आवाडे साहेब यशस्वी झालेले आहेत. आपल्या ह्या टाक्या असतील पंचगंगा शुद्धीकरणाच्या, त्या टाक्यांचं काम चालू आहे. त्यातल्या 3 ते 4 टाक्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. बोर मारण्याचं काम त्यांनी चालू केलंय. लोक म्हणले की बोर मारल्यात मोटर कोर सोडणार, मोटर पण सोडण्याचं काम चालू आहे. परत रस्ते असतील, रस्त्याचं काम चालू आहे, डांबरीकरण चालू आहे, गटरी, ड्रेनेज, हे सगळी कामं आमदार फंडातनं चालू आहेत. आणि त्यांनी कुठेही असं विचार केला नाही की इथं काँग्रेसचा नगरसेवक आहे, इथं आम्ही आमचा फंड कसा देऊ किंवा इथं आपल्याला, असं नाही. पूर्ण त्यांनी इचलकरंजी विधानसभामध्ये आपली छाप रोवलेली आहे. आणि जनतेनं ते विश्वासानं 60,000 मताधिक्य देऊन त्यांना निवडून सुद्धा आणलेलं आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा नक्कीच आमच्या प्रभागात पडेल आणि इतर देखील पडेल. फक्त आम्हाला एकच हे आहे की जो काय हा निवडणुकीचं हे जे माहोल चालू आहे त्यामध्ये पक्षश्रेष्ठींनी सगळीकडे लक्ष आहे आणि पक्षश्रेष्ठी हा नक्कीच योग्य ते निर्णय घेतील. प्रामुख्याने आपण भविष्यामध्ये नगरसेवक झाला तर अशी 3 मुद्दे कोणते असतील की ते प्रामुख्याने आपण सोडवाल? पहिला बेरोजगारीचा प्रश्न, जे रस्त्यावरती जे आमचे भावंड बसतात की त्यांना तुम्ही काहीतरी काम करा. दुसरा स्वच्छतेचा प्रश्न. आणि प्रभागात तिसरं म्हणजे जे काही कमी आहे तिथं आम्ही, म्हणजे कमी तिथं आम्ही, हा माझा मुख्य उद्देश असेल. आपण या ठिकाणी बघितलं असाल, आजपर्यंत करत असलेल्या सामाजिक कार्यावर, सामाजिक जोरावर आणि त्यांनी करत असलेल्या या कार्यार्थ त्यांना अनेक सामाजिक संघटना, सामाजिक संस्था यांच्याकडून विविध प्रकारचे पुरस्काराने गौरवले गेलेले असे व्यक्तिमत्व म्हणजे सौ अश्विनी कुबडगे वहिनी या आपल्यासोबत जोडल्या होत्या. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी आम्ही थांबतोय.